शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार नितीन देशमुख आपल्या बरोबर आहेत। नितीन देशमुख जी, दोन ठाकरे बंधू एकत्रित आले, कार्यक्रमाला तुम्ही देखील उपस्थित होता। ज्या पद्धतीने हिंदी सक्तीकरणाच्या विरोधात दोन ठाकरे एकवटले, त्याच पद्धतीने काही अमराठी जे व्यापारी आहेत ते गेल्या 30 वर्षांपासून मुंबईमध्ये राहतात आणि मराठी बोलणार नाही अशी भूमिका घेतात। त्यावेळेस मनसेच्या कार्यकर्त्यांकडून त्यांना मारहाण केली जाते आणि या सगळ्या घटनेला आशिष शेलार जे भाजपचे मंत्री आहेत ते मात्र पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याबरोबर याची संपूर्ण तुलना करताना पाहायला मिळतं। तुम्ही बघा, दिशाभूल केल्या जाते। मनसेच्या कार्यकर्त्यांनी सुरुवातीला मारहाण नाही केली, त्या अमराठी व्यक्तींनी एका मराठी माणसाला मारहाण केली आणि त्या मराठी व्यक्तीच्या पाठीशी मनसे ताकदनिशा उभी राहिली। नंतर मनसेंनी त्या अमराठी माणसाला मारलं का? अमराठी माणूस जो मराठी माणूस आहे तो हिंदू नाही आहे। नितेश राणे असू द्या, आशिषजी शेलार असू द्या, या दोघांच्या ज्या शब्दामध्ये जे रचना निर्माण येऊ राहिली या 2 दिवसामध्ये की हिंदू लोकांना मारहाण केली, कोणी हिंदू लोकांना मारहाण केली? मराठी माणूस हिंदू नाही। हां, नितेश राणेला म्हणा, तुझ्या वडिलाचं हाऊसमधलं भाषण पाय। नारायण राणेचं त्यावेळेचं हाऊसमधलं भाषण होतं की हे अमराठी लोक लोटे घेऊन महाराष्ट्रात आले होते। भाषण पाय, नंतर बोल। मला सांगतो, मराठी माणसावर जर कोणी अमराठी माणूस हात उचलण्याचा प्रयत्न ह्या महाराष्ट्रात राहून जर करत असेल आणि त्याच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी उभं राहत असेल तर महाराष्ट्रातला मराठी माणूस भारतीय जनता पार्टी संघ अजिबात राहणार नाही। परंतु ज्या पद्धतीने ह्या सगळ्या घटनेची दहशतवादी हल्ल्यासोबत तुलना केली जाते, पहलगाममध्ये जो भ्याड दहशतवादी हल्ला झाला त्याच्याशी तुलना केली जाते, जर मराठी माणसाच्या हक्काच्या संदर्भात बोलणं हा काय दहशतवादी गुन्हा आहे का? हो, मला सांगा, आशिष शेलारले म्हणा महाराष्ट्रातला मराठी माणूस दहशतवादी आहे का? म्हणजे यांनी किती गुजरातच्या लोकांसमोर किती लोटांगण घेतलं हे याच्याहून दिसते। तुम्हाला सांगतो, त्या हल्ल्यामध्ये जे दहशतवादी होते तेच तर अजून पकडले नाहीत। अरे आशिष शेलारले म्हणा, पहिले ते 4 आतंकवादी कुठे आहेत ते पाहा ना, आणि ते आतंकवादी येतात कसे अंदर? तुमचं केंद्रात सरकार आहे, संरक्षण मंत्री तुमचे संरक्षण मंत्रालय आहे, केंद्रात सरकार आहे, महाराष्ट्रात सरकार आहे। केंद्रात सरकार असताना आतंकवादी देशात घुसले कसे? हे अपयश कोणाचं आहे? हे अपयश केंद्र सरकारचं आहे। आता ते हिंदी एक भोजपुरी चित्रपटाचे अभिनेते आहेत निरुवा, ते देखील म्हणतात आहेत की मी मराठी बोलणार नाही म्हणून। काही अशा पद्धतीने अनेक लोक म्हणतात। अरे मला सांगा, त्यांच्याजवळ कोणी चाललं नाही, ते स्वतःहून बाईट देऊ राहिले, म्हणजे ते मराठी लोकांसंग खाजवण्याचा प्रयत्न करू राहिले। त्यांची जागा त्यांना निश्चित दिसेल। खरं तर आपण पाहिलं तर नितीन देशमुख होते। नितीन देशमुखांचं म्हणणं आहे की अमराठी जे व्यापारी आहेत त्यांनी मराठीमध्ये बोलणं अत्यंत गरजेचं आहे। उद्धव ठाकरे या ठिकाणी विधान भवनात आलेले असल्याचं पाहायला मिळतंय। संजय राऊत देखील त्यांच्यासोबत आहेत। दोन ठाकरे बंधू एकत्रित आल्यानंतर आज विधान भवनात उद्धव ठाकरे आलेले असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे आज उद्धव ठाकरे माध्यमांशी काय येऊन संवाद साधणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। जर्नलिस्ट मनीष विचारेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।